आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। दारू पिऊन त्रास देत असल्याने गेल्या 4 वर्षांपासून पत्नी मुलीला घेऊन वेगळी राहते। स्वतःच्या पायावर उभे राहून उदरनिर्वाह चालवते। तेव्हा माझे जीवनाचे हाल होत असून तू पुन्हा माझ्याकडे राहायला ये असं म्हणून पतीनं पत्नीच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत एका 37 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी धनंजय पवार याच्यावर गुन्हा दाखल केलाय। डोक्यात मारल्यानं गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे। पोलिसांनी तेथे जाऊन या महिलेची फिर्याद घेतली आहे। हा प्रकार शिरोळे प्लॉट येथे रविवारी सकाळी 8:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय पवार याला दारूचं व्यसन आहे। त्यांचा 2014 मध्ये विवाह झाला। धनंजय पवार हा दररोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता। त्यामुळे 4 वर्षांपूर्वी त्या मुलीला घेऊन आपल्या आईकडे राहायला आल्या। त्या स्टॉल चालवून आपला उदरनिर्वाह करतात। त्यांची न्यायालयात केस सुरू आहे। धनंजय पवार हा फोन करून नेहमी धमकी देऊन तू घरी ये, माझे जेवणाचे हाल होत आहेत असं म्हणत धमकी देत असतो। 18 मे रोजी सकाळी 8:30 वाजता तो फिर्यादीच्या घरी आला। त्याच्या हातात लांब हत्यारासारखं काहीतरी होतं। त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारलं। त्याने फिर्यादीच्या डोक्यात मध्यभागी खोलवर जखम झाली। त्यावर 3 टाके घालावे लागले। त्यांच्या उजव्या डोळ्यावर मुक्का मार लागला। त्यांच्या पोटातही मारहाण करून त्यांच्या आईला आणि मुलीला देखील त्याने मारहाण केली आहे। पोलीस हवालदार जावळे तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।